चला आता आज आपण करणार आहोत मेट्रोचा प्रवास। तिकीट कसं काढायचं आहे ऑनलाईन बघूया। मी आलेली आहे दौंडवरनं पुणे रेल्वे स्टेशनला। तर हे पाहू शकता, हे तिकीट काढा असं या कम्प्युटरवरती दाखवलं जातं। हे स्टेशन निवडायचं आहे आपल्याला, कुठून कुठे जायचं आहे ते पाहू शकता। आम्हाला वनाजला जायचं होतं। एक माणसाचं तिकीट आहे 25 रुपये, तर आपण 2चं केल्याच्यानंतर 50 रुपये दाखवतं आपल्याला किती तिकीट आहे ते। कोणीही हे तिकीट इझिली काढू शकतं। हे पहा, पुढे जायचं आहे। आपण तिकीट काढल्याच्यानंतर कुठून कुठं जायचं आहे ते तिकिटाचा सारांश पूर्ण दिलेला आहे। तर हे पहा, इथं ह्या साईडला दिलेलं आहे, स्कॅनर वगैरे येतं तिथं। मी ऑनलाईन काढलं होतं म्हणून पुढची प्रोसेस काही दाखवली नाही। जर कोणाला ऑनलाईन तिकीट काढायचं आहे, कसं काढायचं ते जर दाखवायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा। इथून आपल्याला एंट्री करायची आहे पलीकडच्या साईडला, वनाजकडे जायला, कोथरूड साईडला। तर आपल्याला तिथे मोबाईलवरती जे तिकीट काढलं आहे ते तिथे स्कॅन करूनच आपल्याला ते दरवाजा तेव्हाच ओपन होतो, नाहीतर त्या साईडला जाता येत नाही। जेव्हा एक्झिट असेल आणि एंट्री असेल तेव्हा आपण सेम तीच प्रोसेस आपल्याला करायची आहे। तर या इथे बोर्डवर दाखवलं आहे आपल्याला कुठल्या साईडला जायचं आहे। मेट्रो ही दोन्ही साईडने येते, त्यामुळे इथे दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही वरती जा आणि तुमचा मेट्रोचा प्रवास तुम्ही करू शकता। हे पहा, अशा आपल्याला पायऱ्या पण आहेत आणि आपल्याला लिफ्ट पण आहे तिथे। चला तर आमची मेट्रो आलेली आहे। फर्स्ट टाईम मेट्रोचा प्रवास आहे हा, पाहू शकता। खूप भारी वाटतं मेट्रोमध्ये। हे पहा, मेट्रोने तुम्ही खूप लवकर पोहोचू शकता। तुमचं इमर्जन्सी अर्जंटचं काही काम असेल तर तुम्ही मेट्रोने खरंच नक्की प्रवास करा। खालच्या साईडने खूप ट्रॅफिक राहतं, त्यामुळे मेट्रोचा प्रवास हा मला तो खूप आवडला आहे, पाहू शकता। आणि प्लस पॉईंट म्हणजे आपले पैसे पण खूप कमी जातात मेट्रोच्या प्रवासाने। इथले इथे जे प्रवास करतात त्यांच्यासाठी खूप भारी आहे मेट्रोचा प्रवास हा, त्यांना रोजचं जे अपडाऊन आहे त्यासाठी। पहा किती सुंदर असा व्ह्यू दिसतो वरच्या साईडने। बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।